आज दिनांक 13 ऑगस्ट 2026. पवित्र पोर्टलवर एक नवीन परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो. आणि अर्थातच ते परिपत्रक तुम्हाला आता समजलं असेल कशाच्या बाबतीत आहे ते. त्या परिपत्रकाविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओ मध्ये सविस्तर चर्चा करायची आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज दिनांक 13 ऑगस्ट 2026. प्राधान्यक्रम लॉक करण्याची शेवटची तारीख. परंतु बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना या पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी जी सुविधा दिली होती त्यामध्ये त्यांना बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. आणि ह्या ज्या टेक्निकल एरर त्याच्यामध्ये जो होता तो मुख्य ओटीपी येत नव्हता. आणि ओटीपी येत नसल्यामुळे लॉगिंग होत नव्हतं. आणि बरेचसे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना त्यांचे प्रेफरन्स सुद्धा दिसत नव्हते. या सर्व बाबींचा विचार करून आता ही जी मुदत आहे ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. जे प्रेफरन्स तुम्हाला जे काही तुमच्या लॉगिंगला आलेले आहेत ते प्रेफरन्स लॉक करण्याची जी काही सुविधा आहे ती सुविधा व्यवस्थित आपल्या शिक्षक उमेदवारांना मिळावी आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी सुद्धा वेळ मिळावा म्हणून प्रेफरन्स लॉक करण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे. ती तारीख किती आहे आणि या परिपत्रकामध्ये आणखी शिक्षक उमेदवारांसाठी कोणती सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे त्याविषयीची आता आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी मी एक आता इथं स्क्रीन शेअर करतोय. या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती जाणून घ्यायची आहे. माझी आपल्याला विनंती राहील, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, याला स्किप करू नका. कारण ही जी माहिती आहे हे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची माहिती आहे. मी याच्यामध्ये एक एक मुद्दा या परिपत्रकामधला घेतो आणि त्याविषयीची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. बघा, पहिला मुद्दा जो आहे तो आहे प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याची स्थिती काय आहे ते आता आपल्याला बघायची आहे. म्हणजे त्यांनी पूर्ण आतापर्यंत किती प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत हे डिटेल्स या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे. आणि त्याची माहिती आपल्या शिक्षक उमेदवारांना असणं फार महत्वाचं आहे. 2 सदरामध्ये यांनी हे प्राधान्यक्रम लॉक झालेल्याची जी काही संख्या आहे ती दिलेली आहे. एक मुलाखती विना आणि दुसरी जी आकडा आहे तो मुलाखती सह दिलेला आहे. पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. खालील प्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. आज सकाळी 8 अखेर मुलाखतीशिवाय 1,34,082 आणि मुलाखतीसह 1,22,387 पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. आज सकाळी 8 अखेर मुलाखतीशिवाय 64,979 मुलाखतीसह 39,308 पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत. आज रात्री 11 अखेर मुलाखतीशिवाय 1,42,539 मुलाखतीसह 1,32,600 पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. आज रात्री 11 अखेर मुलाखतीशिवाय 1,07,254 मुलाखतीसह 78,754 पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत. वरील प्रमाणे उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झालेले आहेत. बघा, त्यांचे प्रत्येक दिवशी ते न्यूज बुलेटिन अंतर्गत प्राधान्यक्रम किती जनरेट झाले आणि त्यापैकी किती लॉक झाले, मुलाखतीसह किती लॉक झाले आणि मुलाखती विना किती लॉक झाले, या सर्वांची माहिती शिक्षक उमेदवारांना याची माहिती व्हावी यासाठी ती दिलेली असते. तर ती माहिती या पहिल्या पॉइंट मध्ये आपण घेतलेली आहे. पहिला जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये
दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे ते बघा. वैयक्तिकरित्या SMS द्वारे सूचना, म्हणजे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे ते 1,70,000च्या वर आहेत आणि त्यांना वैयक्तिकरित्या SMS द्वारे पवित्र पोर्टल मार्फत सूचना दिलेली आहे. आणि ही सूचना काय दिलेली आहे त्याविषयीची सुद्धा इथं माहिती आहे. उमेदवारांना यापूर्वी 2 वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत SMS द्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की या अगोदर आम्ही उमेदवारांना 2 वेळा SMS द्वारे की तुम्ही तुमचं प्रोफाईल ओपन करा. ओपन केल्यानंतर तिथं तुमचे जे प्राधान्यक्रम आहेत ते तुम्ही जनरेट करा. जनरेट केल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर त्या प्राधान्यक्रमाला जे दिलेले तुम्ही प्राधान्यक्रम आहेत त्याला लॉक करा, अशी सूचना या अगोदर जे काही आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना 2 वेळा पवित्र पोर्टल मार्फत देण्यात आलेली आहे, असं या परिपत्रकात त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा त्यांनी काय याच्यामध्ये घेतलेला आहे तो बघू आपण. म्हणजे जे काही उमेदवार आहेत त्यांना OTP बाबतच्या अडचणी आहेत आणि या OTP बाबत बऱ्याचशा तक्रारी सुद्धा शासनाकडे गेलेल्या आहेत. काही राजकीय पक्षांची मंडळी आहे त्यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना याबाबत अवगत केलेलं आहे की जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना OTPच मिळत नाही आणि OTP मिळत नसल्यामुळे त्यांचं लॉगिंग होत नाही आणि लॉगिंग होत नसल्यामुळे त्यांना प्रिफरन्स दिसत नाहीत आणि प्रिफरन्स दिसत नसल्यामुळे त्यांचे प्रिफरन्स म्हणजे ते लॉक करू शकत नाहीत. अशा काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत. त्या बाबतीत सुद्धा इथं त्यांनी क्लिअर केलेलं आहे की OTP बाबत अडचणी व निराकरण त्याचं कसं करायचं ते त्यांनी स्पष्ट इथं सांगितलेलं आहे. उमेदवारांना OTP बाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे OTP बाबत जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आता सोडवण्यात आलेल्या आहेत. ज्यांचे OTP मुळे लॉगिंग करणे व प्राधान्यक्रम लॉक करणे राहिले असेल त्यांनी कृपया आपले लॉगिंग करून प्राधान्यक्रम लॉक करावेत. म्हणजे OTP येत नव्हती ही समस्या त्यांनी आता पूर्णपणे सोडवलेली आहे. त्यामुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी लॉगिंग करावं. लॉगिंग केल्यानंतर त्यांचे प्रिफरन्स जनरेट करावे आणि प्रिफरन्स जनरेट झाल्यानंतर त्यांचा जो अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी ते जे जे दिलेले प्रिफरन्स आहेत ते त्यांनी लॉक करायला पाहिजेत, असं मुद्दा क्रमांक 3 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे मुद्दा क्रमांक 4 त्यांनी घेतलेला आहे. प्रेफरन्स डॅशबोर्ड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आता. प्रेफरन्स डॅशबोर्ड सुविधा उमेदवाराकडून जनरेट होत असलेले प्राधान्यक्रम व लॉक करण्यात येत असलेले प्राधान्यक्रम याबाबत संकेतस्थळावरील स्थिती सर्वांना लक्षात यावी यासाठी पवित्र पोर्टल वरील होम पेजवर प्रिफरन्स डॅशबोर्ड या अंतर्गत प्राधान्यक्रमाची स्थिती पाहण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. म्हणजे किती प्राधान्यक्रम जनरेट झाले, किती प्राधान्यक्रम लॉक झाले हे आपल्या शिक्षक उमेदवारांना माहिती व्हावं यासाठी त्यांनी आता पवित्र पोर्टलचा जो काही डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डवर त्याची स्थिती रोज ते अपडेट करतात. ती स्थिती आपले जे काही शिक्षक उमेदवार आहे त्यांनी तिथं जाऊन बघावी ही एक त्यांची अपेक्षा आहे. पुढला पॉइंट याच्यामध्ये जो दिलेला आहे तो आहे 5 नंबरचा पॉइंट आहे. प्राधान्यक्रम लॉक करण्याची वाढीव मुदत. मित्र तुम्हाला माहित आहे की प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी आज 13 ऑगस्ट 2026 ही अंतिम तिथी होती, अंतिम तारीख होती, पण आता ही तारीख बदलण्यात आलेली आहे आणि ती तारीख आता 16 ऑगस्ट 2026 अशी त्यांनी वाढवलेली आहे. म्हणजे आता अजूनही 3 दिवस उमेदवारांना शांततेने त्यांचे प्रिफरन्स बघून त्यांना लॉक करता येतात. ही सगळ्यात महत्वाची बातमी आपल्या शिक्षकांसाठी आहे. उमेदवार प्राधान्यक्रम नोंद करण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी अडचणी लक्षात घेता प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक 13/8/2026 ऐवजी 16/8/2026 पर्यंत अशी वाढवण्यात येत आहे.
म्हणजेच बरेचसे शिक्षक उमेदवार असं विचारत होते की प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी काही मुदत आहे ते वाढणार आहे का? तर शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनींनो, आता ही तारीख वाढलेली आहे. आता तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी जी अंतिम तारीख आहे ती तारीख आहे 16/8/2026, म्हणजे 16 ऑगस्ट 2026. आजपासून ही 3 दिवस वाढलेली आहे. पुढं आपल्याला याच्यामधलाच परिपत्रकामधला शेवटचा मुद्दा जो घ्यायचा आहे तो आहे उमेदवारांसाठी महत्वाचे आव्हान. त्यांनी केलेलं आहे पवित्र पोर्टल मार्फत जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना एक महत्वाचं त्यांनी आव्हान केलेलं आहे. काय आव्हान केलेलं आहे? उमेदवारांना आव्हान करण्यात येते की त्यांनी आपले प्राधान्यक्रम दिलेल्या वाढीव मुदतीत जनरेट करून लॉक करावेत, जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. असं त्यांनी आपले शिक्षक उमेदवारांना एक आव्हान केलेलं आहे की बंधूंनो, आता दिलेल्या मुदतीमध्ये तुमचे जे प्रिफरन्स आहेत ते तुम्ही जनरेट करा. जनरेट केल्यानंतर त्याला लॉक करा आणि हे तुम्ही दिलेल्या मुदतीत हे कार्य करायला पाहिजे. आणि हे जर तुम्ही दिलेल्या मुदतीमध्ये कार्य केलं तर जेणेकरून त्यांना पुढील जी प्रक्रिया आहे म्हणजेच निवड यादी तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती त्यांना पूर्ण करता येणार आहे. तर आज आपण एक ब्रेकिंग न्यूज घेतलेली आहे. ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आता पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जे आहेत ते जनरेट करून लॉक करण्याची मुदत वाढवलेली आहे आणि ती आता झालेली आहे. त्याची जी तारीख आहे ती तारीख आपण यावरच्या मुद्द्यामध्ये म्हणजे मुद्दा क्रमांक 5 मध्ये बघितलेली आहे. ती आहे 16/8/2026. ही सगळ्यात महत्वाची जी बातमी आहे ती आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी एक जे जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांना काही टेक्निकल एरर येत होता, त्यांचे प्राधान्यक्रम जनरेट होत नव्हते, त्यांचे प्राधान्यक्रम लॉक होत नव्हते, त्यांच्यासाठी ही फार महत्वाची एक बातमी आलेली आहे. आणि त्यांनी आता या संधीचं सोनं करावं आणि आपले प्राधान्यक्रम जनरेट करावे. जनरेट करून त्याला लॉक करावं. तर ही एक महत्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत मी चर्चेला घेतलेली आहे. आणि आता आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, याला लाईक करा, याला भरपूर शिक्षक उमेदवारांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला अशा व्हिडिओची आवश्यकता वाटत असेल तर या युट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.